हा हा हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज ख्रिसमसची सुट्टी होती. आता इकडे केरळमध्ये कसं असतं ओणमच्या वेळी 10 दिवस आणि ख्रिसमसच्या वेळी 10 दिवस अशी सुट्टी देतात. बाकी मग सणांना सुट्टी नसते. आता आपली दिवाळी वगैरे असली तर त्यावेळी एका दिवसाचीच सुट्टी असते. संक्रांतीची तर काही सुट्टी नसतेच, पण दिवाळीची 1 दिवस सुट्टी असते. तर इकडचं सण वेगळं येतात, आपलं सण वेगळं येतात. तर मग आता 10 दिवस सुट्टी होती म्हटल्यानंतर आज ख्रिसमसची सुट्टी सगळ्यांनाच असते. मग सगळेच मग म्हटलं थोडंसं इथं जवळच आहे आमच्या घरापासून, तर पाण्यामध्ये मुलांना खेळायला आणि पार्क पण आहे म्हटल्यानंतर तिकडे गेलो होतो. तर जातानाचा हा असा काही व्ह्यू आहे. इकडे कसं ना झाडं भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळं मग सगळीकडे असं जंगल असल्यासारखंच वाटतं. आणि घराच्या साईडनं पण ना भरपूर अशी झाडंच येतात. इकडं काय होतं, घर जर बांधायचं असेल आपल्याला तर झाडं काढून घर बांधावं लागतं. असं रिकामी मोकळी जागा ना कुठेच दिसत नाही आहे, कारण पाऊस भरपूर असतो. त्यामुळं ना भरपूर अशी झाडं आहेत. तर जर कुणाला असं घर म्हणजे जागा घेतली तर अगोदर तिथली जी झाडं मध्ये येतात आडवी येतात तर ती काढावीच लागतात आणि ते काढूनच मग तर घर बांधायला येतात. आपल्या महाराष्ट्रात असेल तर झाडं एवढ्या प्रमाणामध्ये झाडं नसतात. आपण घर बांधलं की कसं नंतर मग घराच्या साईडनं छान वाटतं म्हणून झाडं लावतो. पण इकडं थोडंसं असं उलटं येते, कारण हा सगळा असाच एरिया येतो आहे आणि झाडं भरपूर प्रमाणात आहेत. नारळाची तर सगळ्यात जास्त नारळ आणि सुपारी आहे, आणि नंतर फणसाची पण असतात तशाच ह्याच्यामध्ये, पण नारळ आणि सुपारी जास्त प्रमाणामध्ये आहेत इकडे झाडं. तरी पण ना नारळ असे महागच असतात, कारण इकडच्या प्रत्येक जेवणामध्ये ना नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये ओला नारळच वापरला जातो. त्यामुळं मग ते नारळाचं जरी उत्पन्न जास्त असलं तरी पण वापर पण तेवढाच होतो. असा बघायला व्ह्यू ना खूप छान वाटतो. डोंगर आहेत मोठे मोठे आणि अशी सगळीकडे हिरवीगार अशी झाडं. तर दुपार झाली होती म्हटल्यानंतर मुलांना भूक लागलेली, मग भात सांबार खायला घेतलं. तर ते खाल्लं आणि नंतर मग पार्क मध्ये गेलो. काय झालं? फिश फाइंड एवढे इंड फिश आहे. उचलून घ्या की, उचलून घ्या की. काय काय करते तर फिश? प्रांजू तू काय? पाण्यामध्ये ना मासं होतं, ते मासं ना चावत होतं कृष्णाला, त्यामुळे तसा तो ओरडत होता. पण अगदी स्वच्छ असं पाणी होतं आणि असे मोठे मोठे दगड होते. त्याच्यावर थोडंसं घसरत होतं, पण इथं जास्त खोल काही पाणी नव्हतं. गुडघ्यापर्यंत पण पाणी, काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत होतं. तर त्यात छान वाटत होतं.
दीड ते 2 तास पाण्यामध्ये खेळलो तरी पण ना मुलांना अजून पाण्यामध्येच बसावंसं वाटत होतं. पण नंतर बाजूला पार्क होता, तिथं जायचं होतं म्हटल्यानंतर मग पाण्यामधून बाहेर आलो आणि कृष्णाचे कपडे चेंज केले. नंतर मग पार्कमध्ये गेलो, कारण जवळच ह्याच्यात पार्क होता म्हटल्यानंतर म्हटलं पाण्यामधून परत तिकडे जावं. वातावरण एवढं छान असं वाटत होतं ना. आता थोडीशी थंडी आहे केरळमध्ये, शक्यतो थंडी पडत नाही, पण यावर्षी थोडीशी थंडी पडलेली आहे. तरी पण आता ऊन असल्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये छान असं वाटत होतं. तर काही जण जेवण करण्यासाठी म्हणजे वनभोजन आपण करतो ना, तर तसं डबे वगैरे घेऊन आले होते. तर काही जण शांत असं वातावरणामध्ये झोपण्यासाठी ना ते पण हे केले होते, गवतावरती ना आराम करत होते मस्त असं. तर असं कसं कधीतरीच असा वेळ भेटतो, सुट्टी असेल सर्वांना. यावेळी कसं क्रिसमस आणि ओणमच्या ह्याच्या दिवशी एक दिवशी काय होतं, पूर्णच बंद असतात, सर्व दुकानं पण बंद असतात. त्यामुळं मग सगळ्यांनाच सुट्टी पडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि इकडं आहे ते पाणी थोडंसं जास्त खोलवर आहे, पण इकडचं पाणी थोडंसं खराब आहे, एवढं स्वच्छ नाही आहे. जिथं दगडामध्ये होतं ना, वरून वाहत येत होतं, तिथं अगदी स्वच्छ असं पाणी होतं. तर नंतर मग आता थंडी आहे तरी पण मुलांना आईस्क्रीम खायचं होतं. तर मग म्हटलं आता बाहेर आलो आहे तर असू द्या, असं कधीतरी देतो, शक्यतो आईस्क्रीम ही खायला देत नाही. तर मग आईस्क्रीम खाल्लं आणि मग इथं छोटासाच पार्क आहे. इकडं पार्क असं काही एवढं मोठं नसतात, कारण 6 ते 7 महिने पाऊसच राहतो, त्यामुळे ते म्हणजे झाडं एवढी व्यवस्थित राहत नाहीत फुलांची. त्यामुळे छोटासा असा पार्क आहे, थोडंसं खेळायसाठी मुलांना पण आहे. तर मग नंतर तिथं थांबलो. पार्कमध्ये पण थोड्या वेळ बसलो अगोदर एका ठिकाणी. आता इथं छोटी छोटी फुलांची झाडं आहेत. तर गर्दी जास्त इथं नव्हते, गर्दी त्या साईडला पाण्यामध्ये जास्त होती, तर इकडे थोडीशी कमीच होती. तर मग म्हटलं थोडंसं निवांत बसावं. आता 5 वाजत आलेल्या होत्या, तरी 6-6:30पर्यंत तिथंच थांबलो आणि मग नंतर मग अंधार पडायला लागला की परत निघालो, कारण नंतर जास्त धुकं पडतं इकडं. त्यामुळं मग धुक्यामध्ये काय होतं, सर्दी कफ पटकन होतं मुलांना. मग म्हणलं त्यावेळेत आपण परत जावं. तर इथं अशी फुलांची पण झाडं होती आणि काही मुलं असं खेळत पण होती. तर छान असं संध्याकाळच्या वेळेला आता सनसेट व्हायला लागलेला, तर खूप छान असं वाटत होतं. आता वरती जाऊन ना वरचा व्ह्यू बघायचा होता, वरून कसं दिसते. तर बऱ्याच स्टेप होत्या, चढून जायचं होतं. तर ही साईडनं असं अगोदर त्यांनी दोरी बांधून घेतली आहेत, म्हणजे मधून कुठून एंट्री नाही करायची, जिथून म्हणजे स्टेप आहेत पायऱ्या तिथूनच जायचं. तर बोटिंग पण होतं बाजूला, पण बोटिंग काही नाही केलं, कारण वेळ बराचसाच झाला होता. आणि जर वेळ म्हणजे सारखं सारखं बोटिंग नाही करायला आवडत, कधीतरी करतो. आणि आता ते वरती हे दिसते तिथे त्याच्यात जाऊन वरून व्ह्यू खूप छान असा दिसत होता. पण तो बराचसाच राऊंड असा घेऊन आणि पायऱ्या पण बऱ्याचशाच होत्या, तर तेवढं चढून नंतर मग वरती आलो. तर वरून असं काहीसं दिसत होतं, एवढं मस्त असं वाटत होतं ना की तिथंच थांबावं, तिथून यायलाच नको असं झालं होतं. मुलं तरी अजून खेळायचं आहे असं चाललं होतं त्यांचं. तर खूप छान असा व्ह्यू होता इथला. थोडंफार असं व्ह्यू घेतलं. व्हिडिओच्या ह्याच्यात काय होतं, मग आपलं एन्जॉय करायचं राहून जातं, त्यामुळं मी असं छोट्या छोट्या क्लिपा घेतल्या होत्या तरी पण. संडेला अजून जायचं. ओके, संडेला जायचं, ती जवळ जवळ आहे. एम पार्क म्हणून. नंतर रिटर्न निघालो 6:30 वाजता. तर
मुलांना अजून पण खेळायचंच होतं, पण आता नको म्हणलं, परत जाऊ दुसऱ्या ठिकाणी. तर संध्याकाळचा परत असा व्ह्यू, अंधार पडायला आलेला, तर असा काहीसा व्ह्यू होता. आता इथल्या गावामधली यात्रा ही उद्यापासून चालू होते, तर तिथं काहीशी अशी दुकानं पण आलेली होती. तर आता 7:30-8 वाजत आले होत्या म्हटल्यानंतर येताना मग जेवण करून आलो. तर हे टेबलवरती बराच अर्धा तास तरी वाट बघत बसावं लागलं होतं. घरात असेल तर कसं होतं 5 मिनटंसुद्धा म्हणजे वेट करत नाहीत, आणि इथं म्हणल्यानंतर अर्धा तास वाट बघत बसतेत. तर तेच मी त्यांना म्हणत होते. तर तसा प्रॉब्लेम येत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तासभर वेटिंगवर थांबलं तरी. पण घरात असेल की काय होतं, लगेचच हे करायचं असतं. दोपहर में फिश बिरयानी रहते हैं, प्रॉन्स बिरयानी रहता है, मशरूम्स बिरयानी रहता है, स्किड बिरयानी रहता है. कहते हैं में हम खाना भारत से ज़्यादा खाता है. घेऊ का, वाढू का? है ना. वाढ. जेवण करायला थांबल्यानंतर त्या हॉटेलमध्ये मराठी बोलणारे एक अंकल होते. ते केरळातलेच आहेत, पण मुंबईमध्ये होते. ते 15 वर्ष मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये एका हॉटेलमध्ये ते काम करत होते. तर त्यांची पत्नी पण महाराष्ट्रीयनच आहे, मुंबईमधलीच आहे, मराठीच आहे ती पण. तर ते सांगत होते, म्हणजे 15 वर्ष तिथं काम केलं, मराठी हिंदी दोन्ही भाषा बोलत होते. पण आता प्रॉब्लेम असा होतो की आता इथली भाषा बोलायला लागले की आपली हिंदी अडकते मध्येच. आपण हिंदी जास्त प्रमाणामध्ये बोलत नाही, पण ते बोलायला लागले की नंतर मग मिक्स भाषा होतात सगळ्याच. तर मग नंतर जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. 8:30-9 पर्यंत तरी घरी आलो होतो. तर आज दिवस सगळा असाच बाहेर गेला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.